देखभाली नसते, लोक पाहत नाहीत, असे खूप सारे कारणं आम्हाला सांगितले होते लोकांनी. पण आम्हाला ते आधी करून दाखवायचं होतं, म्हणून आम्ही काही जास्त आधी चर्चा केली नव्हती. आणि एक चांगली फिल्म समाजातर्फे बनली पाहिजे. इतर सिनेमांमध्ये आपण सगळ्या त्यांचे देवी देवता हे ते सगळं पाहतो, मग आपले महामानव का आपल्याला सिनेमामध्ये दिसत नाही. ही एक खंत होती आणि ती खंत दूर करण्यासाठी आम्ही म्हणजे ती फिल्म बनवली की आपल्या समाजाची हक्काची एक फिल्म असावी, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा फक्त एक फोटो नसावा, तर बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा असावी. बाबासाहेबांचे विचार त्यांना न मानणाऱ्या माणसाचं आयुष्य पण कसं लोकांना खूप आवडली, लोकांनी ती डोक्यावर घेतली. मला आपल्या समाजाच्या बाहेरून पण इतर समाजाच्या लोकांनी जेव्हा ती फिल्म पाहिली तर त्याचं कौतुक केलं. मराठा समाजाचे लोक होते, ओबीसी लोक होते, त्यांनी पण त्याच्याबद्दल कौतुक केलं. आणि मला आताही मॅसेजेस येतात की लोक व्हॉट्सअपवर फेसबुकवर पाठवतात की सर आम्ही आत्ता फिल्म पाहिली आणि ती फिल्म पाहिल्यानंतर आता आम्ही ही पुस्तक विकत घेतलेली आहे, आता आम्ही हे वाचतोय. तर हेच आपला उद्देश होता ती फिल्म करण्याचा. फिल्मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, ऋतुराजला बेस्ट ॲक्टरचा, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. फिल्म स्टार TV विकत घेतली आणि अमेझॉन प्राईमवर पण ती गेली. सांगण्याचा उद्देश होता की त्या क्वालिटीची फिल्म आपण बनवली. भारताच्या बाहेर 14 देशांमध्ये त्या पिक्चरची स्क्रीनिंग आहे. त्याच्यानंतर म्हणजे पुढची फिल्म करायची तर कोणता मुद्दा आपण घेतला पाहिजे हा एक प्रश्न होता. वेळ लागतो, कारण आपल्याला पैसे जमवायला पण वेळ लागतात. तर आता 5 वर्षानंतर आम्ही दुसरी फिल्म घेऊन येतो. कारण आम्ही जेव्हा ठरवलं की दुसरी पिक्चर करायची तर मुद्दा काय झाला पाहिजे. आंबेडकरी समाजाला आज कोणते मुद्दे आहेत ते जास्त त्रास देऊन राहिलेले आहेत, ज्याच्यामुळे समाज हा रस्त्यावर येतो किंवा काळजीत आहे, असे कोणते मुद्दे आहेत. तर आपल्यापैकी काही लोकांनी ते जे काही थोड्या वेळ बोलले किंवा तुम्ही जे नाटक सादर केलं ह्या याच्यामध्ये जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे जयंतीमध्ये. म्हणजे आपल्यापैकी काही लोकांनी बोलता बोलता एकाच वाक्य असं बोललं जे त्या फिल्ममध्ये आम्ही कव्हर केलेलं आहे. म्हणजे हे फिल्म संविधानावर आहे, पण आम्ही हे सांगत नाही आहोत की संविधानावर आहे. आमची इच्छा आहे की सगळ्यांनी पाहावी, कारण संविधान म्हटलं तर काही लोकांना एलर्जी होऊन जाते. तर म्हणून आमची इच्छा आहे की सगळ्यांनी पाहावी. तुम्ही नाटक साजरं केल्यानंतर इकडचे सर बोलले खरं तर हे तरुणांना दाखवायची गरज आहे. तर हे नाटक आज कॉलेजमध्ये आम्ही शूट केलेलं आहे. कारण काही शब्द काही टर्म्स असे आहेत जे शाळेत असताना आपल्याला माहीत नसतात. आपणही म्हणजे ज्यांना रिझर्वेशन मिळतं किंवा घेतलं असेल नसेल घेतलं, पण ज्या समाजाला रिझर्वेशन आहे ते लोक पण खूप लोक घरी तो मुद्दा खूप डिटेलमध्ये डिस्कस नाही करतात. आणि मग मुलं मुली जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हा मग ते पहिल्यांदा काही शब्द ऐकतात. मेरिट काय आहे, मेरिट लिस्ट काय आहे, आणि इतर समाजाचे लोक त्यांच्याकडे कोटा म्हणून पाहतात की हा SC कोट्यातून आला, ST कोट्यातून आला. त्यांना त्रास दिला जातो. आणि हे म्हणजे काही लहान इन्स्टिट्यूशनमध्ये होतं असं नाही आहे, तर हे IIT आणि IIM सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये पण हे होतं. आणि मग SC ST समाजाचे काही लोक विद्यार्थी जे ते फेस करू शकत नाही, त्यांना आपण तयार करत नाही की त्यांनी त्या त्रासाला कसं तोंड द्यावं. काही लोक शिक्षण सोडून येतात आणि काही लोक जे मनाने खूप कमजोर असतात ते आत्महत्या करतात. काही वर्षाआधी मुंबईच्या नायर मेडिकल कॉलेजमध्ये पायल तडवी नावाच्या एका मुलींनी आत्महत्या केली, कारण तिचे 4 मुलींचा त्रास दिली. त्याचा थोडासा एक लिंक घेऊन आम्ही ही फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तरुणांना म्हणजे ज्यांना रिझर्वेशन मिळते त्यांना, आणि ज्यांना मिळत नाही आणि ज्यांना राग आहे रिझर्वेशनवर, त्यांना पण हा समजवण्याचा प्रयत्न केला आहे की हा फक्त 70 वर्षाचा मुद्दा नाही आहे, हा हजारो वर्षाचा मुद्दा आहे. बाबासाहेबांनी जर संविधानामध्ये ती प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामागे 2-2.5 हजार वर्षाचा संघर्ष आहे, अत्याचार आहे, अन्याय आहे.
हे लोकांना माहीतच नसते, कारण त्यांचे घरवाले त्यांचे पॅरेंट्स त्यांना सांगत नाहीत. त्यांना फक्त हे सांगण्यात येतं की अरे जे ज्यांना रिझर्वेशन मिळतं ते आपला काहीतरी खात आहेत आणि म्हणून मुलं त्यांचा राग करतायत. हा मुद्दा आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण 16, 18, 20 वर्षाच्या मुलांना हा सांगितला गेला पाहिजे, या बाजूच्या पण आणि त्या बाजूच्या पण. खूप चांगलं नाटक या लोकांनी सादर केलं. त्या नाटकाची एक विशेषता ही होती की त्याचे डायलॉग्स खूप चांगले क्रिस्प आणि टू द पॉईंट होते. आपल्यासाठी म्हणजे आपलं कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं. आणि गाणे पण खूप चांगले सादर झाले. जयंती पहिला जो फिल्म होता तो आपण म्हणजे आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी पाहिला आहे, कारण नागपूरला ती फिल्म 50 दिवस थिएटरमध्ये चालली होती. कोविडच्या नंतरची पहिली फिल्म होती जी थिएटरमध्ये आली होती, त्याच्यामुळे लोकांमध्ये भीती पण होती आणि काही लोक जाऊ शकले नव्हते, पण तरीही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. फिल्म जेव्हा येत होती आम्ही खूप लोक म्हणजे खूप चर्चा केली, म्हणजे फिल्ममध्ये मांडण्याचं कारण काय होतं. तर मला फिल्म बनवता येते म्हणून मी ते एकच काम करू शकतो म्हणून मी ते केलं आहे. पण आता तुम्ही जेव्हा इथे गाणे सादर केले, नाटक सादर केलं, तर भाषणापेक्षा कलेमध्ये जे एक ताकद असते की ती सामान्य माणसाला खूप लवकर समजते. बाबासाहेबांनी पण या क्षेत्राचं महत्त्व लोकांना सांगितलेलं होतं. या क्षेत्रामध्ये म्हणजे एक काळ होता जेव्हा साहित्याने तो काळ गाजवला, ती गरज होती, ती वेळ होती साहित्याची. आपल्याला वेळेनुसार चालावं लागेल. तर आजचा जो वेळ आहे हा ऑडिओ व्हिडिओचा आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे आणि वेळ काढण्यासाठी लोक गाणी, नाटकं, सिरियल, वेब सिरीज, रील्स, सिनेमा हे सगळं घरी बसून पाहत आहेत. त्या माध्यमाचा वापर आपले जे विरोधक आहेत, आपले जे शासनकर्ते आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीने करून राहिले. म्हणजे हे त्यांनी ते रामायण आणि महाभारतापासून सुरू केलं होतं, जे सिरियल आपण टी व्हीवर पाहतो, आणि त्याच्यामुळे आज ते सत्तेमध्ये आहे. कारण कल्चरल मुवमेंटचा वापर त्यांनी उपयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. आपण तिथे मागे पडलो आणि त्याच्यामुळे आपले इतर सगळे मुवमेंट्स संपुष्टात आल्यासारखे आहेत. म्हणून कल्चरचा, आर्टचा वापर हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. जर ह्या क्षेत्रामध्ये ताकद नसती, याच्यामध्ये प्रभाव नसता लोकांच्या जनमानसांवर प्रभाव टाकण्याचा, तर ह्या लोकांनी या सत्तेमध्ये येऊन पण मग त्याचा वापर सोडला असता. पण ते लोक मग आज केरला स्टोरी बनवत आहेत, काश्मीर फाईल बनवत आहेत, धुरंधर बनवत आहेत आणि खोट्याला खरं बनवून सांगत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की फिल्ममध्ये जे बघतात लोक त्याच्यावर विश्वास करतात. तोच प्रयत्न आपण जयंतीच्या माध्यमातून करतो. म्हणून आम्ही फिल्मच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण आजची तरुण पिढी पुस्तकांपासून खूप दूर गेलेली आहे. त्यांना भाषणं ऐकण्यामध्ये काही रस नाही आहे, पण ते फिल्म पाहू शकतात. तर म्हणून आपण फिल्मच्या माध्यमातून ते मांडतो. आणि ह्या फिल्ममध्ये ती ताकद आहे की काही लोकांवर त्याचा फरक पडू शकतो. हे जेव्हा त्या लोकांना समजलं, तर त्यांनी आमची पिक्चर 6 महिने घेऊन दिली. म्हणजे आमच्या पिक्चरला 6 महिने सेन्सर नाही मिळालं. आमची पिक्चर डिसेंबरमध्ये कंप्लीट झाली होती. आम्ही फेब्रुवारीमध्ये रिलीज करणार होतो, पण डिसेंबरपासून जूनपर्यंत त्यांनी आम्हाला सेन्सर सर्टिफिकेट दिलं. त्यांनी खूप प्रॉब्लेम क्रिएट केले, उशीर केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला स्वतःला खूप वाईट वागणूक दिली, खूप काही बोलले ते. म्हणजे की तुम्हाला काय गरज आहे पिक्चर बनवायची, तुम्हाला समाज सुधारायचा आहे, तुम्ही राजकारणात जा, तुम्ही रस्त्यावर उतरा, पिक्चर कशाला बनवताय. म्हणजे असं डायरेक्ट बोलले. ते बोलले की बाबासाहेबांवर आणि भूतांच्या विचारावर पिक्चर बनवलं तर कोण पाहणार आहे, कोणी नाही पाहणार. म्हणजे त्यांनी डिस्करेज करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही थांबून होतो, आम्ही रिॲक्ट नाही झालो. कारण ते वाट पाहत होते की आम्ही काहीतरी करावं, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, काहीतरी कंप्लेंट करा, आम्ही कोर्टात जावं. आणि त्याच्यामुळे ते आणखी आम्हाला 3-4 वर्ष त्यांनी थांबून ठेवलं. आम्ही काही रिॲक्ट नाही झालो. आम्ही शांत पद्धतीने पिक्चर काढली पाहिजे. 12 जूनला आम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि आता 11 सप्टेंबरला आम्ही पिक्चर रिलीज करतो. तुमच्यापर्यंत मी कशासाठी आलो, तुमच्याकडून एकच मदत पाहिजे आहे की ती पिक्चर थिएटरमध्ये पाहा. आपल्यापैकी आता जसं बोललो की लोकांना आता घरी टी व्हीवर, मोबाईल फोनवर पाहायची सवय झाली. ही पिक्चर बनवण्यामध्ये पैसा लागतो.
या पिक्चर जयंती 2 मध्ये 70-25 लोकांचा राघोडे सरांसारखे लोकांनी मिळून पिक्चर बनवली. कोणी 1 लाख दिले, कोणी 2 लाख दिले, असं करून ती पिक्चर बनवली. आणि ह्या लोकांनी प्रॉफिट कमवण्यासाठी पिक्चरमध्ये पैसे नाही टाकले. कारण यांचे बाकीचे त्यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले असते, त्यांनी सोनं विकत घेतलं असतं. पिक्चरमध्ये का टाकले? कारण त्याच्यामागे जो सामाजिक उद्देश आहे तो त्यांना साध्य करायचा. पण जो पैसा लागला तो परत आला पाहिजे. म्हणजे कोणाचे 100 रुपये लागले आणि ते 100 रुपये परत जर आले तर ते लोक आम्हाला पुन्हा पैसे देतील तिसरी पिक्चर बनवण्यासाठी आणि आपली निर्माण चालू राहील. जर यांचा पैसा परत नाही आला तर याच्यानंतर कुणी जयंतीसारखे पिक्चर बनवणार नाही, मदत करणार नाही. आणि हेच आपल्या विरोधकांना पाहिजे आहे की अशी पिक्चर आली नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की पहिल्या 3 दिवसामध्ये पिक्चर पहा. कारण 3 दिवसामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या 3 दिवसामध्ये जर शो खाली गेले तर थिएटरवाले शो काढून टाकतात. आपण विचार करतो कधी कधी की आपण ग्रुपने जाऊन, चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला वाटते की तुम्ही ग्रुपने गेले पाहिजे. पण जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग कराल 4-5, 4थ्या-5व्या दिवशी पाळण्याची, तोपर्यंत कदाचित पिक्चर निघालेली असते थिएटर. म्हणून पहिल्या 3 दिवसामध्ये पिक्चर पहा ही विनंती मी आपल्या समाजाला करू शकतो. म्हणून मी हक्काने करतोय. 100-150 रुपयाची तिकीट असणार आहे. पहिल्या 3 दिवसात पहा. पहिल्या 3 दिवसामध्ये जर गर्दी झाली तर ती पिक्चर 2-3 आठवडे थिएटरमध्ये राहील. आणि ती पिक्चर आपण आपल्यासाठी नाही केली आहे, इतर सगळ्या समाजासाठी केली आहे की त्यांनी ती पिक्चर घेऊन पाहावं. ते मुद्दे जे आपण मांडलेत, बाबासाहेबांचे मुद्द्यांचे जे विचार आहेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला करायचे आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये जो काही प्रचार होईल, म्हणजे पिक्चरची गाडी येईल, ट्रेलर येईल, टीजर येईल, पोस्टर येईल, आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत राहू. तुम्ही ते इतर ग्रुपमध्ये शेअर करा, आपल्या ओळखीच्या ग्रुपमध्ये लोकांमध्ये शेअर करा, त्यांना सांगा पिक्चर बद्दल. शक्य झालं तर ॲडव्हान्स बुकिंग करा. कारण त्याच्याने बुक माय शोवर ज्या पिक्चरचे तिकीट ऑनलाईन बुक होतात, बुक माय शो त्याला ट्रेंडिंगमध्ये दाखवतो. आणि ज्यांची इच्छा नसते ते लोक पण त्या पिक्चरची तिकीट बुक करतात. ते ॲडव्हान्स बुकिंग ज्यांना शक्य असेल त्यांनी करा. सर्वांना जय भीम, नवबुद्ध मी निघतो. पहिल्या 3 दिवसात पिक्चर पहा आणि इतर लोकांपर्यंत ते पोहोचवा. 20 जिल्ह्यांमध्ये आम्ही अशी भूमिका घेणार आहोत. तर त्यांचे ते जिल्ह्यांची नावं पण मी तुमच्यापर्यंत सांगेल. त्या जिल्ह्यात तुमच्या ओळखीचं कोणी असेल जे त्या मिटिंगमध्ये येऊ शकतं तर ते सांगा. आणि काही मुद्दे राघोडे सरांनी ऑलरेडी सांगितलेले आहेत. तर सगळे बोलले, आपण वेळापासून बसलेले आहेत तर जास्त बोलणार नाही. फिल्मबद्दल काही सांगणार नाही, कारण फिल्ममध्ये मला जे दाखवायचं होतं मी दाखवलं आहे, ते तुम्ही थिएटरमध्ये पाहाल. पण आपल्या सर्वांकडून हा एक सपोर्ट आम्हाला मिळेल याची अपेक्षा करतो. आणि हा सपोर्ट जर जयंती 2मध्ये मिळाला तर प्रत्येक 1-2 वर्षात आपण जयंती 3, जयंती 4च्या माध्यमातून आपल्या समाजाचे मुद्दे लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत राहतो. मला आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि राघोडे साहेबांनी पण आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आणि संघटनेच्या सगळे पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो की आपण आतापर्यंत थांबून माझं ऐकून घेतलं. थँक्यू. जय हिंद. मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी, जो केलेला सिनेमाबद्दल आपल्याला जे सांगितलं आहे त्यांच्या व्यथा की सिनेमामध्ये शासकीय आणि तांत्रिक कशाप्रकारे आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. खरंच आपण कौतुकास पात्र आहात. जो सिनेमा सुरुवातीला काढला जयंती 1, हा जयंती 1 प्रबोधनात्मकच होता आणि त्यातून जे काही यांनी केलं, काही देवी देवता काही दाखवलं, पण माणसामध्ये जी काही उणीव आहे आणि बाबासाहेबांप्रती असलेली जी ताकद आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मी त्यांच्या मेहनतीला सलाम करते सर की असंच आपण प्रबोधनात्मक आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित पिक्चर काढावं. आणि मी इथे उपस्थिती खूपच आहे, विलक्षणीय असं म्हणते मी. तर तुम्हा सर्वांना मी विनंती करते की जसं आपण जयंती 1 पिक्चरला प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद आपण मैत्रिणी शाळेमधून आणि शेजाऱ्यांना सांगून जयंती 2लाही असाच प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. ही विनंती लवकर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये
सप्टेंबरमध्ये येणार आहे असं त्यांनी सुचवलं आहे. तर आपण सिनेमा थिएटरमध्येच बघावं असं मी सूचित करते. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित जे आहेत आमचे मान्यवर, आम्हाला नेहमी हा हॉल अतिशय उत्सुकतेने देतात असे आमचे बहाणे सर, विजय गजबे सर, भोला सरवर सर आणि इथे दर साप्ताहिकीमध्ये आम्हाला अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन करत असतात पांढरवणे सर. आज काही बोलले नाही, आपल्यालाच वेळ दिलेला होता, कारण इथे उपस्थित ज्या लेडीज आल्या होत्या सगळं आपले काम